अक्षय आलाय, लीला आलाय, हा अर्टिगा वाला 7. वेलकम टू गोवर्धन इको विलेज. हा मजबूत गरम आहे. 7 मंदिर आहेत, त्याची परिक्रमा करायची असते. हे या लोकांनी असं गोवर्धन पर्वतचा रेप्लिका केला. किती थांबवायचा प्रयत्न केला. चल पुढे देव भेटेल आपल्याला, पण नाही त्याला संसार त्याचा सुखाचा. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. आजचा नवीन दिवस, नवीन सकाळ. आपण निघालो एका ब्रेकफास्ट राईडवर. अरे यार काय लागतं, भरपूर दिवसानंतर हेल्मेट घातलं आहे. माझ्या जोडीला आहे लीलाधर आणि अक्षय. गाडी कशी मस्त चमकते, कारण आपण केलं आहे सिरामिकचं मेंटेनन्स कोट. हां डन. अक्षय आलाय, लीला आलाय, सगळे एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत वाया ASG. आपण निघतोय. हां व्हेरी गुड मॉर्निंग वन्स अगेन. तर डायरेक्ट हायवेला भेटूया. कोहरा ही कोहरा सब जगह. मला वाटतं लीला डिस्कनेक्ट झालाय. लीला पाकपूक 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 आहे का लीला लांब आहे का तू? एकदम पातळ आवाज येतोय. भरपूर दिवसानंतर आपली बाईक आपल्या हातात आलाय. खूप दिवसानंतर ट्रॅव्हल करतोय बाईकवर. ती पण हार्डली आपली 2 तासाचीच राईड होणार आहे. करू काहीतरी प्लॅन. त्याच्या पुढचा प्लॅन तर आपला 4 व्हीलरवर आहे, तो तुम्हाला समजेलच. हे दोघं साले अक्षय आणि लीला रेडी नाही होत आहेत. हे दोघं येत नाही म्हणून आता अजून दोघं रेडी होत आहेत, बंधू आणि युगेश. ते एक बाईक घेणार आहेत, फेब्रुवारीमध्ये बुक करणार आहेत. तर आता बघू ते तरी किती येतात आपल्या जोडीला. मारी सकाळ सकाळी टोल नाक्याची ट्रॅफिक एवढी एक्सपेक्ट नव्हतं केलं. पण हे हा अर्टिगावाला साला तू लायकी नाही जायची. कशाला मध्ये घुसायचंय पण. अरे भाई ते मला वाटतं टकमक टोक आहे तिकडे. लोक ट्रेकिंगसाठी जातात पावसाळ्यात. म्हणजे मी तरी कधी गेलो नाही, पण ऐकून आहे फक्त. हो पण मस्त चिल झालंय वातावरण एकदम. रोडवर एवढ्या सकाळी कधी ट्रॅव्हल होत नाही, बट सकाळी यार बरं वाटतं यार. म्हणजे एक तर थंड आहे, मस्त वाटते. ऊन पण काय बोलतात कवळं ऊन आहे. नाहीतर जसं दिवस वाढत जातो एवढी कंटेनरची ट्रॅफिक होते ना यार, खतरनाक. आपण इकडे गेलेलो वडोदऱ्याला, तुम्ही ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल. आपल्या इकडे ॲक्च्युली ट्रकवाले ना लेन सिस्टम फॉलोच नाही करत. ते म्हणजे ॲक्च्युली कसं असते की त्या लोकांना हा लेन म्हणजे लेफ्ट साईडचा 3rd लेन आणि मधला लेन ओव्हरटेक करायला, पण त्यांचं उलटच असतं. ते लोक पहिला लेन पकडतात आणि ओव्हरटेक करायला मधला लेन घेतात. भैयाजी थँक्यू भैया. हीच कटकट असते भेंडी. तरी 2 व्हीलरमध्ये एवढं काही समजत नाही, भेंडी पटापट निघतो. भेंडी हे श्रीदत्त स्नॅक्समध्ये गाड्या बघ. सगळे काही इकडं नसतं करायला गेलेत का काय? त्यांच्या तर भरल्या बाजूला पण लावल्यात बघ ना. हे बंद आहे तरी इकडे गाड्या लावल्यात. हार्डली आपल्या 26 मिनटं राहिल्यात. तर हमरापूर या जागेचं नाव आहे, तिकडे आपण चाललो आहे, गोवर्धन विलेज. तर तिकडे जाण्यासाठी जर तुम्ही मुंबईवरून येत असतील तर मनोर येईल. तर मनोरचा ब्रिज चढायचा नाही, फ्लायओव्हर. मनोरच्या खालतूनच आपला वाडा रस्ता येतो, तिकडे आपल्याला राईट टर्न घ्यायचा. तर आपण चाललो लेफ्टला आणि मग आपला पहिलाच राईट टर्न आहे जो जाणार वाडाला. मग पुढे जाऊन परत आपल्याला एक राईट टर्न येतो, हमरापूरचा फाटा येतो. गाडी उडा दिया. हाच आहे ना? हां तर हाच राईट आहे आपल्याला. श्री दत्त सेवा. आज राईडला निघालो तर चांगलं वाटतंय. वर्षाला राईडची मजा घेण्याच्या अगोदरच राईड संपते अशी वाटते मला. 17 मिनटं तर राहिलेच फक्त.
पण ठीक आहे, हळूहळू करत आम्ही असं टाईम वाढवत जाऊ. कारण की इकडे काय झालं माहिती आहे, बिझी शेड्यूल झालं आहे लोकांचं. कारण की मी बाप झालो आहे, अक्षय बाप झाला आहे, लीलाचा बाप माणूस आहे. पण आहे असं सगळ्यांचे शेड्यूल मॅच करता कोणाला काय. त्यात आमच्या लीलाला वेंडी सेकंड आणि फोर्थ सॅटर्डे सुट्टी असते ना, मग त्या हिशोबाने आम्हाला जायला लागते. आणि मला संडेला सुट्टी नसते. इकडे फक्त लोकांच्या वाड्यात वाटते. प्रॉपर एकदम इंटरनल रोड, महाराष्ट्राच्या इंटरनल रोडमधनं चाललं एकदम. तो कुठे आलो आहे गावातली फिलिंग येते. अजून 5 किलोमीटरच आहेत. फक्त रस्ते नीट नाही आहेत यार. हा प्रॉब्लेमच आहे यार, एवढं लक्ष नाही देत इंटरनल रोडमध्ये. इंटरनल रोड गुजरातचे बघितले यार, त्या लोकांनी मस्त करून ठेवलं. गाड्या तर चालल्यात. हां तिथेच चाल. हेच आहे का? अरे हो, भेंडी मिलिटरीवाला वगैरे आहे. वेलकम टू गोवर्धन इको विलेज. थँक्यू. बाईक पार्किंग. अरे काय आज काय आहे का? नाही पण एवढं का असं करून ठेवलं, काय आहे का आज? हे काय? हो माय गॉड, एक्सप्लोर करायला लागेल नीट. पण पहिले आपण खाऊन घेऊया. आणि मला ना जरा प्रेशर पण आलं. एवढी लोक आहेत इकडे, एवढी गर्दी. आपण बाईक तिकडे लावलाय आणि आता इकडून एंट्री आहे. तर तुम्ही बघा पार्किंगची जागा तर बघा, एक नंबर पार्किंगचं यांचं मॅनेजमेंट आहे. म्हणजे एवढी गर्दी होत असेल, आपल्याला काय माहित नाही काय सीन आहे इकडे. पुढे जाऊ आणि बघू कसं आहे. पहिले तर जेवून घेऊया, म्हणजे नाश्ता करून घेऊया. तर एंट्री कुठून आहे? हा, मंदिर वृंदावन फॉरेस्ट डे विजिट रिसेप्शन. ओके, हे समोर बघतायत हे मंदिर आहे. मला वाटलं इकडे काहीतरी एंट्री चार्जेस वगैरे असतील, पण तसं काहीच नव्हतं. आय थिंक फ्री ऑफ कॉस्ट आहे ना, काहीच एंट्री चार्जेस नाही घेतले आमच्याकडनं तरी. त्यांचे पण गुरु आलेत, तुम्ही फक्त समोर दर्शन घ्या. तुम्ही मंदिराचं स्ट्रक्चर बघतील ना बाहेरून, तर एवढं सिंपल वाटतं काय लिहिलं, पण जी मूर्ती त्यांनी सजवलंय यार मस्त. असंच सेम ना आम्ही द्वारकेला बघितलेला. अरे अक्षय, द्वारकेला पण ते त्यांनी तो काय ते भोजन टाईप ठेवलेलं ना समोर, नैवेद्य टाईप, मस्त होतं तसंच. म्हणजे एवढं आपण 1 तास राईड करून आलं, ते वर्थ इट होतं. काय बोलतो की इकडे फॉरेनर्स पण भरपूर आहेत व्हिजिट करायला. हे मला वाटतं इस्कॉनचं आहे, जे हे फुल गोवर्धन इको विलेज जे डेव्हलप केलं आहे इस्कॉनवाल्यांनी केलं आहे. कन्फर्म करतो, मला पण नक्की माहीत नाही. आपण बाकीची इन्फॉर्मेशन तिकडे खालती जाऊन घेऊया. बाकीकडे बघतील ना तर ह्या लोकांनी अशी एक रूफ बनवलं आहे. त्या रूफवर पण काही पेंटिंग्स आहेत, जे कृष्णाच्या लाईफमधले काही सीन्स आहेत. हा, आपलं व्यवस्थित दर्शन झालंय आणि मन काय झालंय, मन
प्रफुल्लित मन प्रफुल्लित झालंय. तुझं काय झालं? तृप्त आता होईल खाल्ल्यानंतर. हे कॅफे आहे आणि असं ओपनच कॅफे आहे, एवढं सगळं भेटतं आणि रिझनेबल आहे, असं काय एवढं काय एक्सपेन्सिव्ह नाही. त्या लोकांनी मस्त ठेवलं. ए इकडे अच्छा कूपन घ्यायचं तिकडून, मला वाटतं कूपन घ्यायचं आणि मग इकडे येऊन कलेक्ट करायचं. आमचं चुकलं. ती ही लाईन आहे ही ऍक्च्युली फ्री खिचडी प्रसादम म्हणून लिहिलंय. 9:30 वाजता सुरू होते. हे तुम्ही आस्वाद घेऊ शकता आणि अक्षय म्हणतो आपण पण घ्यावा. लेट्स सी घेऊया आणि मग आपण तिकडे कॅफेमध्ये जाऊ. ते बोलतात ना फ्रीचा प्रसाद आणि फ्रीचा वायफाय कोण नाही सोडत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना इकडे सगळ्यांचा टायमिंग आहे. ब्रेकफास्टचा टाइम आहे, लंचचा टाइम आहे. लंच पण फ्री भेटतो किंवा तुम्ही ते कॅफेमध्ये पण करू शकता. कडक गरम आहे भेंडी तर चटके बसतात. हा मजबूत गरम आहे. हा म्हणजे काय तसं त्या टाइप मध्ये पण थोडं गोड आहे ना, असं गुळ वापरल्यासारखं वाटतं. या आणि नक्की टेस्ट करा. फ्री आहे. 9:30 वाजता सुरू होते. इकडे तुम्ही एक दिवस संपूर्ण एक दिवस स्टे करण्यासाठी पण येऊ शकतात. भरपूर काय काय एक्सप्लोअर करण्यासाठी. तर मगाशी मी नाव चुकीचं म्हणालो. नाव आहे राधा मदन मोहन टेम्पल. आणि इकडे कन्स्ट्रक्शन सिम्पल आहे पण आतमध्ये जे मूर्ती आणि त्यांचं डेकोरेशन आहे ना यार एक नंबर केलं. आता पण तुम्हाला दाखवतो, मस्त आहे. इकडून तर आपल्याला संपूर्ण गोवर्धन इको विलेज दिसते. आता खूप काम पण सुरू आहे इकडे, कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे. तिकडे आपली पार्किंग होती, तिकडून आपण एंट्री केली. हे श्रीकृष्ण मंदिर होतं. तिथून असं आपण आलो आणि हे मदन श्री राधा मदन मोहन टेम्पल बघितलं ना. मस्त डेकोरेशन केलेलं ना, मस्त मूर्ती काय सजवलं म्हणजे असं प्रत्यक्ष वाटतं आपण देवाला बघतोय. मन प्रफुल्लित हो गया. तृप्त नाही झालं अजून. तृप्त झालं का? नाही झालं. खिचडी खाऊन थोडंसं झालं. आता आम्ही दर्शनाला गेलो ना, तिकडे एक लेडीजचा ग्रुप आलाय. म्हणजे थोडे म्हणजे 40s-50s मध्ये असतील ते. पण त्यांची एक वैशिष्ट्य म्हणजे ते कोणीच कोणाला नावाने हाक नाही मारत. ते कसे पाटील वहिनी, शिंदे वहिनी, गावडे वहिनी, रिस्पेक्ट. आता आपण चाललोय गोवर्धन फॉरेस्ट म्हणून यांनी एक बनवलंय. तिकडे आपण एक्सप्लोअर करूया. काय गार्डनच आहे, बघून तरी घेऊया कसं आहे. तुम्हाला पण दाखवतो. छोटासा प्रॉब्लेम झालाय ते म्हणजे की गोवर्धन फॉरेस्ट 11:30. आपण श्रीनाथजी कॅफेमध्ये आलोय नाश्ता करायला. आपण एक त्यांचं एक कॉमन ब्रेकफास्ट मागवलंय, ज्यात ह्याला काय म्हणतात रे, वर्सली असं काहीतरी आहे नाव. त्याचबरोबर आपल्याला चटणी आणि हा काढा दिलाय. आणि आपण मसाला डोसा पण सांगितलाय. तर अक्षयला आहे तू टेस्ट करून बघूया. थोडी चटणी जुडेल चांगलं वाटतं रे, नुसतं चांगलं नाही वाटत. काही कारणामुळे माझा माईकच बंद झाला, मला माहितीच नाही. आणि मी शूट करत गेलो. आम्ही पण ब्रेकफास्ट केला. मग नंतर आम्ही लाईनीत उभं राहिलो. जे फॉरेस्ट आहे त्यांनी बनवलंय गोवर्धन फॉरेस्ट त्यासाठी. आणि तिकडे भरपूर लोक जमा झाले. थोड्या वेळानुसार सोडत होते सगळ्यांना आणि नंतर आम्हाला पण सोडण्यात आलं. पण तुम्ही गर्दी बघू शकता. जसं जसं वेळ वाढत गेला, म्हणजे या टायमाला जवळजवळ 11 वाजले आणि तेव्हा गर्दी पण वाढत गेली. जय जय. वृंदावन मथुरा का सुंदर ऐसा मिनी वृंदावन बना है यहाँ पे. दोनों मंदिर का दर्शन हो गया. हाँ. पहली बार कितने लोग आए? हाँ तो पहली बार आए. मैं पहली बार. स्वागत है सबका. तो ये राधा कृष्ण के सुंदर मंदिर है. तो नाम है लेकिन राधा वृंदावन बिहारी राधा मदन मोहन जी. आता इथे कसं केलंय या लोकांनी ना, मथुरेचं वृंदावन गार्डन आहे ना, त्याचं असं मिनी व्हर्जन तयार केलंय ना. तुला वृंदावनचं मिनी व्हर्जन इकडे तयार केलंय, ज्याला गोवर्धन इको विलेज असं म्हणतात. तर तिकडे जवळजवळ 5,000 मंदिर आहेत. ते एवढ्या सगळ्यांची दर्शन तर घेता नाहीत. 7 मंदिर आहेत, त्याची परिक्रमा करायची असते आणि जवळजवळ अर्धा-पाऊण तास लागतो.
आपण देवाच्या मार्गावर निघतो चांगल्या कर्मावर, तर काही गोष्टी आपल्याला त्याग करायला लागतात, काही गोष्टी आपल्या वाटेवरच सोडून जातात. तसंच आता आपल्या परिक्रमेच्या वेळेस तसंच अक्षय आपल्याला सोडून चाललाय. काम आहे याला चाललंय. किती थांबवायचा प्रयत्न केला, चल पुढे देव भेटेल आपल्याला, पण नाही त्याला संसार त्याचा सुखाचा महत्वाचा आहे. चल बेबी सीटर अक्षय, चल बाय. आता आपलं दुसरं मंदिर म्हणजेच दामोदरजी टेम्पल. इकडे काय रे? इकडे कसं आहे, या लोकांनी ना वृंदावनचं मिनी व्हर्जन तयार केलं आहे. वृंदावनमध्ये म्हणजे मथुरेला तिकडे 5000 टेम्पल्स आहेत. ते एवढं दर्शन कधी करणार, म्हणून इकडे या लोकांनी मेन 7 मंदिरं तयार केलेत. त्याची परिक्रमा करायची इकडे, म्हणजेच 7 मंदिराचे दर्शन घेतले म्हणजेच 5000 मंदिराचे दर्शन घेतल्यासारखं आहे. आणि प्लस इकडे मगाशी तो मॅप बघितला तसं त्यांनी तयार केलं आहे. यमुना आहे, मथुरा आहे, गोवर्धन आहे, गिरिराज पर्वत पण आहे. माझ्या लेफ्ट साईडला हे गोवर्धन परिक्रमा आहे, त्याची परिक्रमा करून येतात. आपण तिकडे लास्टला जाऊया, पहिले सगळे मंदिराचे दर्शन करून घेऊया, लास्टला ते. बाकी याचे जे फाउंडर आहेत हे न्यूयॉर्कमध्ये 1969 काहीतरी म्हणाले न्यूयॉर्कमध्ये फॉर्म झालेला. आणि हे जवळजवळ 120 एकरमध्ये हे पूर्ण त्या लोकांनी विलेज तयार केलं आहे. हे मंदिर नाही आहे, हे जस्ट एक गॅलरी टाईप आहे. जसं मी मगाशी म्हणालेलं इकडे फॉरेन डिवोटीज भरपूर आहे, तेव्हा तिकडे पण एक रेकॉर्डिंग काहीतरी सुरू आहे. श्री राधा गोकुल नंद जी टेम्पल. हे मस्त केलं या लोकांनी, मध्ये मध्ये असे छोटे छोटे सेटअप केलेत. अघासूर वर्ग भरपूर मोठा आहे रे लीला. कुठून कुठून वाटा काढला काय समजतच नाही. चालू करून ठेवायचं ना. हा ना, लेट सुरू केलं. आम्ही आलेलो तेव्हाच माहित असतं ना, आम्ही आलेलो 10 वाजता तेव्हाच बघून झालं असतं आमचं, पण त्यांनी चालू केलं 11 वाजता मला वाटते, पण प्रॉब्लेम झाला. आता थोडं ऊन पण लागते, पण एक गोष्ट आहे की झाडं आहेत तर मध्ये मध्ये सावली पण आहे, मस्त आहे. ते हे या लोकांनी असं गोवर्धन पर्वतचा रेप्लिका केलाय आणि आता आपण त्याची परिक्रमा करतोय. आणि इकडे ना ठिकठिकाणी असे फॉरेन डिवोटीज आहेत आणि असं प्रवचन वगैरे सुरू आहे मध्ये मध्ये. अरे एवढी गर्दी का मग इकडे? काहीतरी चालू आहे ना तो. आम्ही सगळा जो ब्रेकफास्ट केला ना, सगळा भूक लागायला लागली आता मला तर परत. बट यार मस्त आहे, म्हणजे असं एक्सप्लोअर करण्यासाठी, बघण्यासाठी, थोडं रिलॅक्सेशनसाठी एक दिवस तुम्ही नक्की येऊ शकता तिकडे. अच्छा, हे मला हे एक्सप्लेन करतायत. सारी की सारी गोपियां डर गई, अरे क्या होगा. नाविक को पूछा क्या करे. बोला ऐसा है ना, वजन कम करना पड़ेगा. वजन क्या करना पड़ेगा? बोले जितनी भी मटकी लाई ना, मक्खन की मटकी, सारी मटकी पानी में डालो. तर इकडे कसं आहे, आपण पण पूर्ण फिरू शकतो, परिक्रमा करू शकतो, किंवा त्यांचे ठरलेले असे स्पीकर असतात, ते एक एक ग्रुप घेऊन चालतात आणि ते सगळे इन्फॉर्मेशन देत राहतात.
त्यांच्या जोडीला फिरलं तर टाईम लागेल. आता आपण निघूया, आपलं काम झालं इकडून. तर परिक्रमा करताय श्यामकुंड आणि कुठचं कुंड? श्री राधाकुंड. या कुंडाजवळ गोवर्धन पर्वतची आरती होते. मला वाटते 12 वाजता होते आणि एक संध्याकाळी 5 वाजता होते. हा लिहिला. अहो बरं झालं लवकर आलो सकाळी. गर्दी, तुफान गर्दी आता बाबा. तरी आज सॅटर्डे, संडेला तर काय गर्दी होईल, खतरनाक. तर ऑब्व्हियसली आपल्याला सगळं एक्सप्लोअर नाही करता आलं. आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण केलं, कारण की दुपारी आपल्याला घरी पोचायचं आहे. कारण की इकडे मला हमखास एक दिवस अख्खा पाहिजे आपल्याला सगळं एक्सप्लोअर करण्यासाठी. म्हणजे येऊन पहिले हे 2 मंदिराचे, म्हणजे मेन 2 मंदिर म्हणजे राधाकृष्ण मंदिर, राधाकृष्ण बिहारी मंदिर आणि राधा मदन गोपाल मंदिर, हे 2 मंदिर करून ब्रेकफास्ट करायचं. मग 10:30 वाजता हे फॉरेस्ट सुरू होतं, ज्याच्यात आपण अख्खा परिक्रमा करू शकतो. त्याला तर हमखास 1.5-2 तास जातात. मग येऊन लंच करा, आराम करा, संध्याकाळची आरती घ्या, मग घरी जा. तसंच आपण थोडं लवकर निघतो आहे, आपण घरी जातो आहे. अक्षता अगोदरच गेलं आहे. चला मग मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ठीक आहे, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. पण जाता थोडे ड्रोन शॉट्स बघून घ्या. चलो बाय. सकाळी विचारत होतो तुम्हाला, अरे एवढी पार्किंगची मार्किंग केलंय तर होत असेल का? आणि आता बघ सगळं फुल झालं. चला, इसी बात पे हरे कृष्णा हरे रामा.